नमस्कार इतिहास मित्रांनो। एका महार स्वराज्य वीराने मोगलांच्या कब्जातील एक महत्त्वाचा किल्ला अक्षरशः दिव्य करून जिंकला होता। हा गड जिंकून स्वराज्यात दाखल करून आपली वादात सापडलेली पाटीलकी देखील या वीराने परत मिळवली होती। या धाडसी महार वीराची शौर्यगाथा पुराव्यानिशी त्याच काळी झालेल्या एका निवाडा पत्रातून नमूद झालेला आहे। महत्त्वाचे म्हणजे या महार वीराची शिवकालीन स्मृती प्रतिमा किंवा वीरमूर्ती आणि संभाव्य समाधी देखील आहे। निवाडा पत्रासह गड घेण्याच्या प्रसंगासह आणि समाधी स्थळासह या जबरदस्त पराक्रम करणाऱ्या महार वीराची शौर्यगाथा सादर होत आहे। इसवी सन 1689 शंभूराजांची औरंगजेबाने अत्यंत हाल करून क्रूरपणे शिरच्छेद करून हत्या केली। संपूर्ण मराठी मुलूक मोगलांनी यावर्षी व्यापला होता। मराठ्यांचे जवळपास सर्व किल्ले आता मोगलांच्या कब्जात गेलेले होते। या भयंकर अशा मोगली आक्रमणाविरुद्ध छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज आपले बळ एकवटून संघर्ष करू लागले। 1690 पासूनच त्यावेळी वरचढ झालेल्या मोगलांच्या विरुद्ध मराठ्यांचा प्रचंड असा संघर्ष महाराष्ट्रात चालू होता। या परिस्थितीत मोगलांच्या ताब्यात असलेले आपले किल्ले सोडवण्यासाठी मराठे जमेल त्या मार्गाने आणि जमेल त्या साधनांनिशी जीवापाड प्रयत्न करत होते। मराठी मुलखातील सर्व जातींतील वीर शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावून स्वराज्य कार्यात स्वतःला झोकून देत होते। याच काळात एका महार वीराने देखील फार जबरदस्त कामगिरी पार पाडली। एक महत्त्वाचा गडच या वीराने जिंकून स्वराज्यात दाखल केला। कशी घडली ही घटना, कोणता हा गड, हा गड जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महारवीर कोण आणि कुठल्या गावचा, या वीराचे वंशज आणि त्याची समाधी कुठे आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच। चला तर जाणून घेऊया ही संपूर्ण हकीकत। वाईच्या देशपांडे घराण्यातून हा महत्त्वाचा इतिहास नमूद असलेला कागद संशोधकांना मिळाला। वाईचेच इतिहास संशोधक शरणनाथ जोशी यांनी हा महजर 1921 सालीच प्रकाशित केला आहे। तो प्रसिद्ध झाला आहे भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे या नामांकित संस्थेच्या 7व्या संमेलन वृत्ताच्या पुस्तकात। नागेवाडी गावच्या महाजूर नागनाथ पाटील यांनी त्यांच्या पाटीलकीच्या वादासंबंधी लिहून दिलेली हकीकत यात नमूद आहे। वाईचे देशमुख सूर्याजी पिसाळ आणि दत्ताजी पिसाळ यांच्यासह वाईचे देशपांडे, बावधन, पसरणी आणि वाईचे पाटील, वाईचे शेटे व चौधरी अशा महत्त्वाच्या वतनदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या साक्षी आहेत। पहिला वाद इसवी सन 1700च्या काही वर्षे अगोदर, दुसरा वाद इसवी सन 1700 साली आणि शेवटचा वाद आणि निकाल इसवी सन 1753 साली झाला। यानुसार महाजूर महार पाटील यांचे म्हणणे सत्य सिद्ध होऊन त्यांच्या बाजूने नागेवाडीच्या पाटीलकीचा निकाल छत्रपतींनी कायम केला। यावेळी शिवछत्रपतींचे पणतू सातारकर छत्रपती रामराजे यांनी महाजूर पाटलांना वतनपत्र करून दिले आणि याच महजरातील हकीकतीच्या मजकुरातून नागेवाडीच्या महार पाटलांचा पराक्रम आणि त्यांचे स्वराज्य कार्य प्रकाशात आलेले आहे। आता या महजरातील इतिहास पाहूया। वाई परिसरातील बावधन जवळच्या नागेवाडी गावची परंपरागत पाटीलकी ही नागनाथ महार यांची होती। त्यांनी नागेवाडीच्या नागवड सिद्ध देवाची पूजा अर्चा करून राहण्यासाठी दांडेघर आणि गोडोली या गावातील मोरोजी व चिंतामणी या गुरुवांना नागेवाडीला आणून स्थायिक केले। या गुरुवांनी नागेवाडीच्या पाटीलकीचे वतन बळकावण्याचे कारस्थान रचले। या गुरुवांनी नागनाथ महार पाटील यांचे मारे चुरे करून म्हणजे नागनाथांना ठार करून पाटीलकीचे वतन जबरदस्तीने आपल्याकडे घेतले। गुरुवांनी अनेकांना लाच देऊन हे प्रकरण दाबले आणि ते पाटीलकीचा अंमल करू लागले। नागनाथ पाटलांचे पुत्र महाजूर सेठी यांनी या अत्याचाराविरुद्ध आणि दंडेलशाही विरुद्ध स्वराज्याचे प्रतिनिधी परशुराम त्रिंबक यांच्याकडे तक्रार केली। प्रतिनिधींनी गुरुवांना बोलावणे धाडले पण गुरव आलेच नाहीत। मग प्रतिनिधींनी त्या भागातील माहितगार असलेल्या शेजारच्याच गावच्या शिवधडे पाटलांना बोलावले। या शिवधडे पाटलांनी नागेवाडीचे पाटीलकीचे वतन महारांचेच आहे अशी सत्याला स्मरून वाडवडिलांचा दाखला देऊन साक्ष शपथ दिली। तेव्हा परशुराम प्रतिनिधींनी नागेवाडीचे पाटीलकीचे वतन हे महाजूर पाटील यांचेच असून गुरुवांचा पाटीलकीशी काहीही संबंध नाही असा निकाल देऊन
पाटीलकी महाजूर यांना दिली. आता या निकालाप्रमाणे महाजूर हे आपली पाटीलकी चालवू लागले. पण काही काळाने गुरुवांनी या निकालाविरुद्ध थेट शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या कडेच तक्रार केली. छत्रपती राजाराम महाराज हे यावेळी रांगणा किल्ल्यावर होते. हे साल होते इसवी सन 1700. छत्रपती राजाराम महाराजांनी नागेवाडी भागातील देशपांडेंना बोलावून चौकशी केली. या देशपांडेंनी सांगितले की नागेवाडीची पाटीलकी हे पूर्वापार महारांचेच वतन आहे. आता गुरुवांनी उपस्थित केलेल्या तंट्याचा निकाल लावण्याची आज्ञा छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम त्रिंबक प्रतिनिधींना दिली. तेव्हा परशुराम पंत प्रतिनिधींनी या बाबीचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी धारदिव्य नावाचा वाद निकाली काढण्याचा एक वेगळाच उपाय वापरला. इथे दिव्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. दिव्य म्हणजे एखाद्या वादाच्या विषयात ठाम साक्षी पुरावे नसतील तर कोण खरा व कोण खोटा हे ठरविण्याचा एक प्रकार आहे. यामध्ये दैवी शक्तीवर विश्वास ठेवून सत्याची पारख करण्याचा हा त्या काळचा समाजमान्य असलेला असा हा मार्ग अवलंबिला जाई. यामध्ये रवा दिव्य, नदी दिव्य, ज्योती दिव्य असे काही प्रकार त्यावेळी प्रचलित होते. नदी दिव्य किंवा जलदिव्य म्हणजे ठराविक काळ पाण्यात राहूनही हे दिव्य करणाऱ्या व्यक्तीला काही त्रास झाला नाही तर तो खरा ठरेल. ज्योती दिव्यामध्ये दिव्याची ज्योत ठराविक काळ सतत पेटती ठेवायला सांगितले जाईल. या काळात दिवा विझला अथवा तो पेटता ठेवणाऱ्याला काही त्रास सुरू झाला तर तो खोटा आहे असे ठरेल. रवा दिव्य नावाच्या दिव्यात हाताला झाडाची पाने बांधून उकळत्या तेलातील लोखंडाचा तुकडा काढणे किंवा तापलेल्या धातूचा गोळा हातावर घेऊन ठराविक काळ ठेवणे याचा समावेश होता. ज्याच्या हाताला यामुळे इजा होत नसे तो खरा आहे असा निकाल दिला जाईल. आता यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे लिखित ठाम पुरावे नसतील किंवा साक्षी पुरावेच संशयास्पद असतील तरच हा दिव्य करण्याचा मार्ग वापरला जाईल. नागनाथ आणि त्यांचे पुत्र महाजूर यांच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार असावा. त्यांची पाटीलकी पूर्वापारची पिढ्यानपिढ्यांची होती हे जरी खरे असले तरी बहुधा पाटीलकीचे वतनपत्र म्हणजेच सरकारी प्रमाणपत्र गहाळ झालेले असल्यानेच गुरुवांनी कट करून पाटीलकी सुरुवातीला बळकावली होती. त्या परिसरातील अनेक व्यक्तींनी नागेवाडीची पाटीलकी ही महारांचीच हे शपथपूर्वक सांगितलेले होते. त्यावरून पहिला निकाल महाजूर पाटलांच्या बाजूने दिला गेला होता. पण पुन्हा गुरुवांनी थेट छत्रपतींच्या कडेच तंटा नेला. याचे कारण कागदी पुरावा नसणे हेच दिसते. तसा ठाम पुरावा असता तर गुरुवांची अशी हिंमत कदापिही झाली नसती. त्यामुळेच या वादाचा निकाल लावण्यासाठी धारदिव्य वापरण्याचे ठरले. धारदिव्य म्हणजे एखादे अवघड कार्य ज्यात सशस्त्र लढाई करणे देखील अंतर्भूत आहे ते पत्करून ते कार्य पूर्ण करून दाखविणे. जो हे दिव्य पत्करील आणि ते करून दाखविल तोच खरा असे ठरेल. महाजूर पाटलांच्या प्रकरणात यासाठी जे धारदिव्य ठरले ते म्हणजे मोगलांच्या ताब्यात असलेला वैराटगड किल्ला जिंकून तो स्वराज्यात आणणे. गुरुवांनी हे धारदिव्य स्वीकारले नाही कारण एकतर त्यांचा दावा खोटा होता आणि गड जिंकणे हे अत्यंत अवघड आणि जीव घेणे असे कार्य होते. महाजूर पाटलांनी मात्र हे धारदिव्य स्वीकारले कारण एकतर सत्य त्यांच्या बाजूला होते आणि गड जिंकण्या इतके धाडस आणि आत्मविश्वास देखील या महाजूर पाटलांच्या मध्ये होता. त्यातच हे स्वराज्याचे कार्य म्हणजे आपल्याच मातृभूमीसाठी आपल्याच परिसरातील लोकांसाठी करायचे एक महत्वाचे आणि अभिमानास्पद असे कार्य होते. सातारा ते खंबाटकी या भूभागात घाटावरती साताऱ्याचा अजिंक्यतारा, सज्जनगड, पांडवगड, वैराटगड, चंदन वंदन, नांदगिरी इत्यादी किल्ले सध्याच्या पुणे सातारा हायवेच्या डाव्या उजव्या बाजूला आहेत. यातील वैराटगड हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला गड आहे. एकतर हा सातारा पुणे या मार्गाच्या जवळच आहे आणि दुसरे म्हणजे शिवकाळापासूनच वाई या मोठ्या प्रांताचे मुख्य ठिकाण असलेल्या वाई शहराच्या अगदी जवळच हा किल्ला आहे. वाई शहराच्या दुसऱ्या बाजूला पांडवगड किल्ला आहे. 1675 साली शिवरायांनी अजिंक्यतारा किल्ल्यासह वाई भाग आपल्या स्वराज्यात जिंकून घेतला. वैराटगड यावेळी पहिल्यांदा स्वराज्यात दाखल झाला. 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांची हत्या केली आणि त्याच वर्षी जवळपास सर्व गड मोगलांनी घेतले होते. त्यातच वैराटगड देखील मोगलांनी काबीज केला होता.
वाईला मोगलांचे एक मुख्य ठाणे देखील स्थापन करण्यात आले। या बिकट परिस्थितीत देखील शंकराजी नारायण आणि परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांनी 1691च्या सुमारास वैराटगड जिंकून पुन्हा स्वराज्यात घेतला। यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेला मोगल विरुद्ध मराठा हा संघर्ष पुढे जवळपास 20 वर्षे म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत चालूच राहिला होता। 1689 मध्येच मोगलांच्या प्रचंड दबावामुळे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्र सोडून दूर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते। छत्रपती राजाराम महाराज 1698च्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये परत आले। खुद्द छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात येऊन दाखल झाल्याने मराठ्यांचा उत्साह आता खूपच वाढला आणि ते दुप्पट जोराने मोगलांच्या विरुद्ध संघर्ष करू लागले। 1699 मध्ये औरंगजेब स्वतः अफाट फौज घेऊन मराठ्यांचे महत्वाचे किल्ले काबीज करायच्या मोहिमेवरती निघाला। प्रचंड मोगली सैन्यासह औरंगजेब सातारा परिसरात दाखल झाला। नोव्हेंबर 1699 मध्ये कराड जवळचा वसंतगड किल्ला मोगलांनी काबीज केला। डिसेंबर 1699 मध्ये या भागातील सर्वात महत्वाचा असलेल्या साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला मोगलांच्या प्रचंड सैन्याचा कडक वेढा पडला। खुद्द औरंगजेब या लाखोंच्या मोगली फौजेचे आणि त्या वेढ्याचे नेतृत्व करीत होता। चंदनवंदन, नांदगिरी, वर्धनगड या किल्ल्यांच्या परिसरात मोगल आणि मराठ्यांच्या सततच्या लढाया सुरू झाल्या। अजिंक्यताऱ्याच्या वेढ्यामुळे सज्जनगडासह वैराटगड आणि पांडवगड देखील आता मोगली आक्रमणाच्या दाट छायेखाली आले होते। मोगल सरदार हमीदुद्दीन खान याने 9 डिसेंबर 1699 रोजी वैराटगड किल्ला काबीज केला। गडावरचे मराठे 2 दिवस लढले, पण मोगलांच्या संख्येने मोठ्या असलेल्या सैन्यासमोर या मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि वैराटगड मोगलांच्या कब्जात गेला। आता मोगलांचे सैन्य वाई, वैराटगड ह्या परिसरात सर्वत्र पसरलेले होते आणि वाईला तर मोगलांचे महत्वाचे लष्करी ठाणेच होते। वाईच्या मोगली ठाण्यावर नाहर खान नावाच्या सरदाराला औरंगजेबाने ठाणेदार म्हणून नेमले होते। इथून जेमतेम 30 किलोमीटरवर औरंगजेब स्वतःच्या लाखोच्या फौजेंसह साताऱ्याला हजर होताच 13 डिसेंबर 1699 ला वाईचा मोगली ठाणेदार असलेल्या नाहर खानाचा मुलगा महम्मद इब्राहिम याला वैराटगडाची किल्लेदारी औरंगजेबाने दिली। गडावर असलेल्या मोगली सैनिकांच्या जोडीला आणखी जादा 150 सैनिक आणि तोफा चालवणारे गोलंदाज देखील औरंगजेबाने यावेळी वैराटगडाचे संरक्षण करण्यासाठी या नवीन किल्लेदाराला दिले। नागेवाडी हे गाव वाईपासून जेमतेम 9-10 किलोमीटर आहे, तर बावधन पासून 3-4 किलोमीटरवरती आहे। पुणे सातारा हायवेवरील पाचवड पासून बावधन 7-8 किलोमीटर आहे, तर वैराटगड यापेक्षाही जवळ आहे। वैराटगडावर पायथ्याच्या व्याजवाडी, मालुसरेवाडी, असले, मसवे, सरकाली इत्यादी गावातून वाटा आहेत। वैराटगडावरती बुर्जासह महादरवाजा आणि देवड्यांचे अवशेष, हनुमान मंदिर, शिवस्मारक, त्याचबरोबर महत्वाची वास्तू म्हणजे वैराटेश्वर मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा पडका मठ या वास्तू आहेत। गड सर्व बाजूंनी तटबंदीने वेढलेला आहे, पण या तटाची सध्या खूपच पडझड झालेली आहे। महाजूर पाटलांनी आपले लोक बरोबर घेऊन मोगलांच्या ताब्यातील वैराटगडावर हल्ला केला। गडावर मोठ्या संख्येने असलेल्या मोगलांच्या विरुद्ध लढून त्यांना कापून काढून त्यांचा पराभव करून महाजूर पाटलांनी वैराटगड जिंकला। स्वराज्याचे भगवे निशान महाजूर पाटलांच्या या शौर्याने वैराटगडावर दिमाखाने फडकू लागले। महाजूर पाटलांच्या जबरदस्त धाडसामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचे प्राण असलेल्या अनेक किल्ल्यांच्या पैकी एक असलेला महत्वाचा असा वैराटगड किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल झाला। खरोखरीच वैराटगड जिंकण्याचे अक्षरशः दिव्यच महाजूर पाटलांनी पत्करले आणि पूर्ण करून दाखवले। आणि असा हा महाजूर पाटलांचा दिव्य पराक्रम आपल्या इतिहासामध्ये नमूद झालेला आहे। महाजूर पाटलांनी केलेल्या या धाडसातील धोका इथे आपण लक्षात घेतला पाहिजे। साताऱ्याला अफाट मोगली फौजेसह स्वतः औरंगजेब हजर होता। वाई शहरात मोगलांची मोठी छावणी होती। अशा परिस्थितीत वैराटगडावरील मोगलांच्या वरती हल्ला चढवून वैराटगड त्यांच्याकडून हिसकावून घेणे म्हणजे क्रूर औरंगजेबाशी कट्टर वैर पत्करणे होते। बायका मुलांसह संपूर्ण कुटुंबच जीवे मारले जाण्याचा आणि सर्वस्वाची राख रांगोळी होण्याचा अत्यंत जीवघेणा असा धोका या धाडसामध्ये होता। पण हा धोका पत्करून औरंगजेबाच्या आणि त्याच्या अफाट मोगली फौजेच्या अक्षरशः
नाकाखाली असलेला वैराटगड महाजूर पाटलांनी अफाट हिमतीने आणि शौर्याने जिंकून स्वराज्यात आणला. महार जातीतील या वीराच्या धाडसाचे, लढवय्येपणाचे आणि चमकदार स्वराज्य कार्याचे हे उदाहरण त्यातील दिव्य घटनेमुळे आपले डोळे केवळ उघडणारे आणि विस्फारणारेच नव्हे तर आपले डोळे दिपवून टाकणारे देखील आहे. महाजूर पाटलांच्या या अफाट शौर्याने आणि मौल्यवान स्वराज्य कार्यामुळे प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन 1700 साली महाजूर पाटलांना त्यांचे पाटीलकीचे वतन पुन्हा नव्याने बहाल केले. पण यानंतर 51 वर्षांनी गुरुवांनी पुन्हा उचल खाल्ली आणि तंटा उपस्थित केला. यावेळी सातारकर छत्रपती रामराजे यांनी वाई परिसरातील सर्व महत्वाच्या वतनदारांच्या साक्षीनिशी हे पाटीलकीचे वतन वंश परंपरागत पुन्हा एकदा कायम करून तसे वतनपत्र महाजूर पाटलांना दिले. वैराटगडाच्या पायथ्यापासून बावधन मार्गे नागेवाडीला जाता येते. महाजूर पाटलांचे वंशज आजही नागेवाडीमध्ये राहतात. छत्रपतींनी त्या काळी केवळ पाटीलकीचे वतनच नाही तर अफाट विस्ताराच्या जमिनी देखील कायम इनाम करून दिलेल्या आहेत. महाजूर पाटलांच्या वैराटगड जिंकण्याच्या पराक्रमाची छत्रपतींनी दिलेली ही एक प्रकारे पोहोचपावतीच आहे. गावात शिरताच आपल्या उजव्या हाताला ग्रामदैवत श्री काळूबाई देवीचे मंदिर आहे. मुख्य रस्त्याने तसेच पुढे गेले की आपण महाजूर पाटलांचे वंशज श्री बाबा बनसोडे पाटील यांच्या घरी पोहोचतो. नागेवाडीला आलेल्या शिवस्वराज्य भक्तांचे श्री बाबा पाटील आपुलकीने चहापाणी करून त्यांच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास अभिमानाने सांगतात. नागेवाडी गावात अनेक ठिकाणी महार समाजातील व्यक्तींची अगदी जुन्या काळापासून ते हल्लीच्या काळापर्यंत उभारण्यात आलेली अनेक समाधीस्थळे आहेत. या समाधीशिळांच्या वरती शिवपिंडी व पादुका कोरलेल्या सर्वत्र दिसतात. श्री काळूबाई देवीचे मंदिर जीर्णोद्धारित केले गेले आहे. मंदिरासमोरच असलेल्या चौथऱ्यावर 2 शिवपिंडी व पादुका आहेत. या शिवपिंडी आणि पादुका नागेवाडी गावातील सर्वात आधीच्या आणि सर्वात जुन्या आहेत हे बघता क्षणीच लक्षात येते. या चौथऱ्यामागे अनेक प्राचीन काळातील वीरगळ ओळीने ठेवलेले आहेत. इसवी सन 13व्या-14व्या शतकातील हे वीरगळ आपल्याला नागेवाडी गाव किती पुरातन आहे हे स्पष्टपणे निदर्शनास आणून देतात. मंदिराच्या आरसीसी इमारतीच्या आत श्री काळूबाईचे मूळ छोटे मंदिर आहे. जीर्णोद्धार करताना जुन्या मूर्ती झिजल्याने नवीन मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. पण मूळ मूर्ती शेजारीच उजवीकडे खाली ठेवण्यात आलेल्या आहेत. यात श्री काळूबाईची मूर्ती, एक श्री भैरवाची मूर्ती, एक 4 हात असलेल्या देवतेची मूर्ती इत्यादी मूर्ती आहेत. यांच्या मागील कट्ट्यावर ज्या नागवडसिद्ध देवाचा उल्लेख निवाडा पत्रात आलेला आहे त्या देवाची म्हणजेच नागदेवतेची मूर्ती आहे. या मूर्तीच्या शेजारी असलेली उजव्या हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कलशासारखी वस्तू घेतलेली एक वीर मूर्ती आहे. ही मूर्ती अत्यंत महत्वाची आहे कारण हीच मूर्ती वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर नागनाथ पाटील यांची मूर्ती आहे अशी माहिती मिळते. ही माहिती आपल्याला श्री बाबा पाटील यांच्याकडूनच मिळते आणि पूर्वापार वाडवडिलांच्या पासून ते या मूर्तीची पूजा वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर नागनाथ महार पाटील यांची मूर्ती म्हणूनच करीत आलेले आहेत. यांना देवीचा शिपाई देखील म्हणतात. वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर पाटलांची स्मृती या मूर्तीच्या रूपाने अगदी मराठेशाहीच्या काळापासून आजपर्यंत जपली गेली आहे. आता या महाजूर पाटलांची समाधी नेमकी कोणती हे ठामपणे पुराव्यानिशी सांगता येणे अवघड आहे. पण माझ्या अंदाजाप्रमाणे मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर ज्या शिवपिंडी व पादुका आहेत तीच महाजूर पाटील यांची समाधी असावी. ग्रामदेवतेच्या अगदी नजरेसमोर समाधी बांधण्या इतकी महत्वाची व्यक्ती महाजूर पाटील हे होते आणि नागेवाडी गावच्या इतिहासात ते एकमेवच असे व्यक्ती आहेत. शिवाय ही समाधी नागेवाडी गावातील सर्वात जुनी आणि सर्वात आधीची आहे. देवाच्या अगदी समोर अगदी महत्वाच्या स्थानी असलेल्या अनेक महत्वाच्या ऐतिहासिक वीरांची आणि व्यक्तींची समाधीस्थळे मी स्वतः अनेक ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यामुळे श्री काळूबाई मंदिराच्या अगदी समोर असलेली समाधी हे महाजूर पाटलांचेच समाधीस्थळ असावे असा एक निष्कर्ष मी निश्चित सांगू शकतो. मी 2018 साली आणि यावर्षी म्हणजे 2022 साली असे 2 वेळा नागेवाडीला जाऊन महाजूर पाटलांच्या या समाधीस्थळाचे दर्शन घेतलेले आहे. माझ्या 3 वर्षापूर्वी 2019 साली प्रकाशित झालेल्या मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथात महाजूर पाटलांची शौर्यगाथा आणि
नागेवाडी गावातील समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह ही सर्व माहिती मी नमूद केलेली आहे। छत्रपती शिवरायांच्या काळापूर्वीपासूनच महार समाज हा आपल्या गावांचा एक अविभाज्य, आवश्यक आणि महत्त्वाचा असा घटक होता। या लढवय्या समाजाला शिवरायांच्या कारकिर्दीपासूनच स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले गेले होते। मराठी मुलकातील इतर जातींच्या बरोबरच स्वराज्य स्थापनेच्या, विस्ताराच्या आणि रक्षणाच्या कार्यात महार समाज सर्वांच्या बरोबर या महान कार्यात सहभागी होता। गाव पातळीवर जातींमध्ये विभागला गेलेला त्या काळचा सर्व हिंदू समाज ज्यावेळी अस्तित्वावरच घाला येई, गावावरच संकट येई, स्वातंत्र्य नष्ट होण्याची वेळ येई, त्यावेळी जातपात विसरून एकत्र येत होता। धर्म, संस्कृती, परंपरा, भाषा, प्रदेश अशा अनेक समान धाग्यांनी बांधले गेलेले मराठी लोक संकट प्रसंगी एक झाल्यानेच अनेक महान कार्ये झाल्याचा आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच आहे। खरे तर शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापल्यापासून ते मराठेशाहीच्या अंतापर्यंत हजारो वीरांनी अफाट पराक्रम केले। शेकडो वीरांनी लढायात आपले प्राण देखील खर्च केले, पण इतिहासामध्ये यातील अनेक वीरांची नोंद झालीच नाही। काही वीरांची शौर्यगाथा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नमूद झाली, पण त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे मात्र गायले गेले नाहीत। प्रत्यक्ष कागदपत्रात पुराव्यानिशी नमूद असलेले हे वीर आणि त्यांचा पराक्रम सर्वसामान्य इतिहास भक्तांच्या पासून दूर, अंधारात आणि अज्ञातवासातच राहिला। नागेवाडीचे महाजूर पाटील हे असेच कागदपत्रातून पुराव्यासह नोंदले गेलेले, पण प्रसिद्धीपासून आजवर वंचित राहिलेले स्वराज्य वीर आहेत। केवळ महार जातीलाच नव्हे तर संपूर्ण मराठी मुलखाला अत्यंत अभिमान वाटावा अशा या वीराचे योग्य प्रकारे स्मारक व्हायला पाहिजे। वैराटगड, नागेवाडी किंवा वाईच्या परिसरात महाजूर पाटलांचे उचित प्रकारे स्मारक होऊन त्यांचा वैराटगड जिंकण्याचा पराक्रम सर्वांना कळेल अशा पद्धतीने मांडला गेला पाहिजे आणि अशा स्मारकामधूनच सध्याच्या पिढीकडे आणि पुढच्याही पिढीकडे हा इतिहास माहीत होऊन पुढेही चालत राहतो। हा महाजूर पाटलांचा मोगलांच्या ताब्यातील वैराटगड जिंकून स्वराज्यात आणण्याचा पुराव्यानिशी असलेला इतिहास म्हणजेच शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील 18 पगड जातीच्या योगदानाचा प्रत्यक्ष पुरावा आहे। या कार्यात अनेक जातींचा समावेश आहे, पण इतिहासात असूनही दुर्लक्षित राहिलेल्या महार, मांग, बेरड, रामोशी या शूर पण प्रसिद्धीपासून वंचित राहिलेल्या जातीमधील आणखी 20 स्वराज्यवीरांची शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर पुढील काळात सादर होणारच आहे। हे 20 वीर शिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यासाठी लढाईत शौर्य गाजवलेले आणि रणांगणावर वीरगती पावलेले असे आहेत। तर मित्रांनो, अशी ही महाजूर पाटलांची वैराटगड किल्ला मोगलांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन स्वराज्यात दाखल करण्याचा दिव्य इतिहास आणि त्यांच्या नागेवाडी गावातील देवतांची आणि समाधी स्थळांची माहिती। मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा। आपल्या महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासातील सर्व जातीतील वीरांची नावागावांसह, त्यांच्या शौर्यगाथेसह आणि त्यांच्या समाधी स्थळांसह माहिती सादर करणारे आपले मराठेशाही प्रवीण भोसले हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।